तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. या इकडे आमच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं आहे काय चाललंय एअरपोर्टवर आहे. बाहेर आले तरी समू नो नो शमू नो. हे बघा, हे पूर्ण एअरपोर्ट हे जिथं बसले आता नेक्स्ट लोकेशनसाठी आम्हाला जाण्यासाठी. हे पूर्ण एअरपोर्ट समज मी इकडे तिथं उपीट आणलेलं आहे मस्तपैकी बनून. बाकी सगळं आतमध्ये दाखवलं. आता आम्ही ओला बुक केलेली आहे, उबेर बुक केलेली आहे. एअरपोर्टपासून आतपर्यंत बाहेरपर्यंत डायरेक्ट गाडी सोडायला येते. त्याचे चार्जेस अजिबात नसतात. इथे पिकअप पॉईंट आवडलं माहिती मला. हां जिथं पिकअप पॉईंट आहे ना, एक्झॅक्ट तिथपर्यंत सोडायला गाडी. ते पण फ्री ऑफ चार्ज. आमच्या इथं पिकअप पॉईंट आहे ना हा, तर आम्हाला इथपर्यंत ती सोडायला आलेली आहे. तर इथून आम्ही गाडी बुक केलेली आहे. ती गाडी येईल आम्हाला घ्यायला. आम्ही जाऊ खूप आतमध्ये आहे ना, कारण एवढं चालणं शक्यच नाही. पण इथपर्यंत ते फ्रीमध्ये सोडतात, ते खूप छान आहे. कूपन पार्क डाला ना तो रैपिडो में नहीं दिखाया पहले, इसलिए फिर मैंने श्री चामा राजेंद्र डाला ना तो रैपिडो में दिखाया, इसलिए फिर मैंने ये किया इसका. क्षमा त्याची छान झोप झालेली आहे पूर्ण ट्रॅव्हल होतोपर्यंत. आणि आम्ही इथं मागवलेली आहे इडली, आणि हे आहे यांचा इडली प्लस मेदूवडा. सो त्यांची सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे या दोघांना सगळ्यात जास्त आवडते ते इडली. आणि जे आवडतं त्या भागातले फेमस आहे, त्याच भागात हे लोक खायला आलेले आहेत. कसं वाटतंय? रोज इडली खातात, पुण्यात असून सुद्धा रोज इडली खातात. टेस्ट नाही केलं, टेस्ट करू दे मग सांगतो. स्नॅप पण काढायचं. सो रोज इडली डोसा, रोज इडली खातात हे दोघं जण, रोज इडली खातात. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. मी चहा आहे ना, चहा इतका चहा पितात, एवढा मोठा ग्लास आहे, एवढा मोठा माझ्या हाताला एवढा ग्लास असेल, एवढा भरून इथे चहा लोक पितात. त्यामुळे मी पुरी भाजी मागवली, कारण मला इथे जास्त आवडत नाही अजिबात. सो चला आम्ही नाश्ता करून घेतो मस्तपैकी. ही भाजी आलेली आहे. आता आपल्या इकडची लाल भाजी असते ही भाजी आहे, आणि ही चटणी आहे. छानच लागेल, थोडी टेस्ट वेगळी असते मला वाटते. हे दोघांचं खाणं चाललेलं आहे. ही भाजी चटणी कशी लागते तशी भाजी यांची बटाट्याची. आपल्या इकडे कसं कांदा टोमॅटो वगैरे सगळं असतं. लाल तिखटाची नाही, चटणीसारखी बटाट्याची भाजी. काय पिला. सो आम्ही आलेलो आहोत हॉटेलला, नाश्ता वगैरे केला. ते चेकिंग करतायत. ते पूर्ण असं होतं. सी
मस्त बसायला वगैरे आहे छान इथे. आम्ही आता बसतो मस्त, कारण अजून रूम्स अवेलेबल झालेले नाही आहेत. सो आम्ही वेट करतो आहे की आम्हाला रूम्स कधी भेटतील ते. आणि इथे एक गोष्ट नोटीस केली मी, की इथे जेवढं पण येताना मला छोटे छोटे मंदिर दिसले का, तर प्रत्येक मंदिरात देवाची इतकी छान पूजा केली, छान हार बीर घातलेलं आहे आणि खूप जास्त हार आणि ती फुलं तर इतकी छान छान आहे. आणि मला गजरे तर खूप आवडले. साऊथ इंडियन मध्ये इकडं त्या साईडला नाही का गजरा खूप घालतात ना लोक, वेअर करतात, तर ते खूप छान दिसतात. आणि इथं मी पाहिले खूप वेगळ्या प्रकारचे गजरे होते. मी म्हटलं मला जर भेटलं तर मी घेईल आणि ते लावणार आहे. पण आता दमलो आहे. रात्री लिटरली आम्ही दोघं 11:30ला 11:30 पण नाही, 11:30पर्यंत पॅकिंगच करत होतो. 12च्या आसपास झोपला असेल आणि 1 वाजता उठलं आहे. म्हणजे आम्ही रात्रभर झोपलेलो नाही, फक्त 1 तास झोप झालेली आमची. सो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या रूममध्ये. दिस इज आवर रूम. मला वाटलं इथं मिरर असेल, पण माय बॅड लक. सो हा इथे मिरर आहे. ये इथे मिरर आहे. सो आम्ही इथे व्हिडिओ काढू शकतो. आणि ही आमची अशी छान अशी रूम. सो तिकडे बाथरूम आहे आणि इकडे मस्तपैकी कर्टन्स आता ओपन करते मी. आपण हे ओपन करू शकत नाही विंडो, कारण इथं मॉस्किटोजसाठी ते बंद ठेवलेलं आहे. ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर मस्त सोपा. शिव कशी जरा तुडी मारायची. अरे 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 इकडे या. आमची फॅमिली नेहमी मिररमध्ये आम्ही दोघांची सेल्फी असायची आणि आता आम्ही तिघांची काढलेली आहे. पण या मॅडमला वेगळंच काहीतरी करायचं आहे. तिला असं इकडं फक्त एक्सप्लोअर करायचं आहे. तिची झोप झाली ना, आता आपली झोप झालेली नाही. आपण फक्त 1 तास झोपलेलं आणि हिची झोप चांगली झालेली आहे. त्यामुळे आता ही काय आम्हाला झोपून देत नाही. आता आम्ही फ्रेश होतो मस्तपैकी आणि मग भेटतो तुम्हाला. बघा या मुलीकडे झोपून दिलं नाही आपल्याला अजिबात. आमचा चेहरा बघा कसा झालेला आहे पूर्ण. स्वतः चांगली झोप काढून घेतली आणि आता अजिबात झोपली नाही. आणि आता जेव्हा आम्हाला फिरायला जायचं पाहिलं का कशी करते. जेव्हा आता फिरायला जायचंय ना संध्याकाळी, त्यावेळेस झोपून घेईल अशी करत आहे की नाही. फुल घेतील फुल असे आमचे चेहरे झाले. माझं तर पूर्ण असं झालं, कारण मला अजिबात झोप झाली. रात्री 1 तास झोपलंय त्याच्यावर आहे आणि आता चेहरा बघा कसा झालेला आहे. असं वाटतंय बळच उठून चालवलंय. चलो आम्ही चाललोय जेवण करायला. जेवण करतो आणि मग ह्यांना स्विमिंगला जायचं आहे. स्विमिंग वगैरे करतील. नेक्स्ट लोकेशन आपलं ठरलेलं आहे, तिकडे जाऊयात. जसं प्लॅन केलेलं आहे. ठरलं होतं 1 वाजेपर्यंत मस्त झोप काढायची, पण समर्थ झोपली नाही, त्यामुळे आमची काही झोप झालेली नाही आहे. असंच आहे आता पॅरेंट्स झाल्यावर. सगळी थाळी एवढी छान अशी थाळी आहे नॉर्थ इंडियन. सो इथं आहे माझं फेवरेट हराभरा कबाब, इथं कढ, हे रसम, डाळ, पनीरची भाजी, कोल्हापुरी भाजी, काहीतरी समथिंग आहे, मला माहीत नाही कोणती भाजी आहे. रोटी, गुलाबजाम आणि इथे पापड आणि चटणी. आणि इकडे बघा हे समर्थाचं काय चाललेलं आहे. खूप डिफिकल्ट आहे बाळाला घेऊन फिरणं. 1 नंबर चॉकलेट आणि मला नाही चॉकलेट. सो वी आर रेडी. आम्ही ग्रीन थीम केलेली आहे. मी जरा जास्तच ग्रीन झाली आहे, पोपटी झाली आहे मी पूर्ण. हे दोघं मस्त शेडमध्ये झालेले आहेत. सेंच आउटफिट. आत्ता वाजलेले आहेत जवळपास 5-11 झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत इस्कॉन टेम्पलला. पण बाहेर खूप जास्त पाऊस सुरू आहे आणि आता बघूया, जर छत्री भेटली तर आम्ही पुढे जाऊ. रिक्षा करणारच आहे. बघू कसं मॅनेज करतोय आता आम्ही. मस्त झोप झाली आता तिघांचीही. फ्रेश झालेलो आहोत आम्ही तिघं पण. आणि आता आम्ही चालू. पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. घेऊन आलेले आहेत आता. स्वतःची छत्री घरी विसरून आलेत. आता आपल्याकडे 3 मिनिटं झालं. हां बघा मी जे म्हणते ते खरं असतं. मी म्हटलं होतं पाऊस पडणार, हे म्हटलं नाही पाऊस नाही पडणार.
ऊनच असेल आणि मी सगळं त्याच्यामुळे थंडीचं पण घेऊन आलेली आहे. थँक्यू म्हणा मला. थँक्यू. पाहू शकता खूप जास्त पाऊस सुरू आहे. आता तरी थोडा थांबला पण मला जास्त पाऊस सुरू होता आणि आहोगेमध्ये आहे छत्री आणायला आणि बरोबर सिटीमध्ये ते त्याच्यामुळे आम्हाला इथे सगळं जवळ आहे. काही वाटत पण नाही. आमची समू गाड्याची वाट बघते. सो वी आर वेटिंग छत्री. छत्री आली की आम्ही जाऊया आणि ते पण बुक करायची आम्हाला. सो आम्ही बसलेलो आहोत रिक्षामध्ये. आम्ही सगळ्यापासून रिक्षाच करतोय. तिथे जास्त करून रिक्षात जातात व बसचं जास्त नाही आहे. लांब आहेत बस जास्त आणि बसवर नावं दिलेली ते काही वाटत नाही. सो रॅपिडो करा रिक्षा करा करतो. दिसतात. सो आम्ही आता चाललो इस्कॉन टेम्पलला. मस्त गारवा आहे आणि इथं ऊन आहे पण ना ऊन जाणवतच नाही. सकाळी पण आहे ना आपली इथं 8-9 वाजता किती हर्ष होऊन जातो स्किनला वगैरे असं नको वाटतं जायला. इथं आहे ना इतकं थंडावा होतं की म्हणजे समर चालू आहे आणि ऊन असंच असतं आमच्याकडे. ऊन थंडावा मला तर थंडी वाजत होती असं ऊन वाटत असतं. आपल्या पुण्यामध्ये केवढी जास्त ऊन आहे भयंकर जास्त आणि इथे खूप पाऊस आहे. मागच्या वीकमध्ये खूप जास्त पाऊस पडला होता म्हणजे रिक्षा पाण्यात जात होते इतका पाऊस पडला. देव करू आपल्या इकडे पण आता पाऊस येऊ लवकरच. एवढा नको रिक्षा पाण्यात आहे एवढा पण येऊ. साडेपाच वाजले पण असं वाटतं संध्याकाळ झाली. अनुभवायला नाही भेटला पण इकडून पाऊस अनुभवायला भेटला. ड्रायफ्रूटचं दुकान बघ. खूप ड्रायफ्रूटचे दुकान आहेत. आणि- स्पेशालिटी असते ड्रायफ्रूटची. आणि एक गोष्ट नोटीस केली की इथं नाही का हेल्थवर लोक लई ध्यान देतात. सकाळी पण सगळेजण जॉगिंग करत होते. किती लोक आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. सगळे लोक जॉगिंग करत होते सकाळ सकाळी. अफर्ट गर्दी होती जॉगिंग करणाऱ्यांची. सकाळ सकाळ उठून ज्यूस पित होते. विकायला पण नाश्ता म्हणून ज्यूस होता सकाळी. तर आम्ही आलेलो आहोत टेम्पलमध्ये. आता सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालं. फ्लॅटची बाल्कनी बघ बघतो. किती मोठ्या मोठ्या बाल्कनी आहेत. मधली वाली बघ. इथं बरं आहे पाऊस येतोय खूप जास्त पण इथं छप्पर आहे वरती इस्कॉन टेम्पलला जास्तपर्यंत चेकिंग वगैरे झालं आणि आता चेकिंग वगैरे झालं. आता आम्ही चाललोय बरं. सो इथे पाय धुवायचे हळूहळू पाय धुवायचे आणि इथून असं पूर्ण टनेल सारखं ते तुम्हाला पाऊस अजिबात लागणार नाही. आणि तिथे मंदिर पाऊस लागला आता पाऊस डायरेक्ट जा जा ना पुढे. इकडे बघ एकदा. हो जास्त पाऊस काय काय सगळ्यात जास्त आवडणारी डिश माझी
आमच्या तोंडाकडे पाहू राहिले बरं का तू गप्प जरा. सगळे आमच्या तोंडाकडे बघतात आणि या पोरीचा इतका धिंगाणा चालू आहे मगासपासून. इतका मोठ्याने आरडाओरडा चाललेला आहे ना ते जरी पहिल्यांदा आयुष्यात आम्हाला कसं तरी फील होते की आमच्या तोंडाकडे बघताय. जाऊ दे राहू दे उभं राहू दे उभं राहू तर राहू दे. अगं कधी आलोय आम्ही 4:30ला आलोय तेव्हापासून तिचं अजून मन भराना. आमच्या समाजाला पाणी खूप जास्त आवडतं आणि इथं पाणी पाहिल्यापासून ती इथून घालायला रेडी. आलं ते पोरगी कोणा बसणार तिला यायचंच नाही आता मजा बघायची का. चल चिडते बघा ते. अरे अरे चल अरे चल बर बर नुसतं पाणी पाहिजे नुसतं पोराला. नुसतं पाणी नुसतं पाहायचंय त्याच्यात खेळायचं. लय पाणी त्याच्यात नाही जायचं. आता हिला कसं समजायचं त्याच्यात नाही जातात. अरे नाही ते बघ त्याच्यात नुसतं जायचं ते पाणी. हा नुसतं जायचं. हा गोदी 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 गोदी. जवळ ये जवळ बघ काय बोलते. नाही जायचं तिथं. नो बेबी यू गुड गर्ल आहे ना तू. क्युटी पाय ना माझी. फटकी द्यायला पाहिजे कुठे पाहायला. पाहिजे पा पोरग पाय पा पोरग बा. आता जर कोण आपल्याला ओरडलं तर काय करायचं काय सांगायचं. कोणत्या भाषा बोलतोय. घोडा घोडा करून राहिली तर. हे बघा किती या मुलीचा बघा किती गोंधळ चालू आहे. हे बघा ही कशी रडती बघा बरं. समता कशी रडती बघा बरं. समता कशी हाऊस द जोश काय. तिला प्रत्येक ठिकाणी खाली खेळायचे पण तू चालायला लाग ना. तू सगळीकडे पळालीस ना तरी आम्ही तुला काहीच नाही म्हणणार. हो ते पण खूप पाहून घ्या समर्थाचं. नेहमी हसताना पाहणे रडताना पण पाहून घ्या. असते पा. इकडे सगळेच खाण्याचे स्टॉल आहेत. फ्रेंच फ्राईज वगैरे. सो इथे छान छान असे कलेक्शन्स आहेत. पडशील. आम्हाला खूप समर्थ त्रास देते आहे. त्याला खाली खेळायचं आहे. वरती खूप छान छान खाद्यपदार्थ पण होते पण आम्ही विसरलो घ्यायचे कारण समर्थ ते ऐकत नव्हते म्हणून आलो आम्ही खायला. त्याला खाली जसं जसं खाली उतरत जाऊ तसं तसं इथे खूप जास्त गोष्टी आहेत घेण्यासाठी. तिकडे वाटतं. स्वीट आहे बघ इथे स्वीट. काय खायचं तुला काय खायचं.